सिनेट निवडणुकीतील 10 पैकी 9 जागांवर ठाकरे गटाचा विजय। विजयानंतर सेना भवनाबाहेर मोठी बॅनरबाजी। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद पुन्हा समोर। समाजवादामुळे आता आदिवासी संघटनांचीही यात उडी, तर धानोरकरांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज दिल्याची माहिती। ग्रामपंचायत निवडणूक आणू न शकणाऱ्या खडसेंनी जामनेरच्या विकासाबाबत बोलू नये, मला पाडायचं तर मुक्कामी राहून पाडून दाखवा, महाजनांचं आव्हान। महायुतीमध्ये जागा वाटपात कुणाचाही हट्ट नाही, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या राजू खरगेंनी घेतली शरद पवारांची भेट। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण। पोर्शे कारच्या आरोपींना हा दिवट्या वाचवायला गेला होता। निवडणुकीमध्ये याचा कसा बंदोबस्त करायचा बघतोच, शरद पवार आमदार सुनील टिंगरे यांच्यावर संतापले। नवी मुंबईच्या बामणडोंगरीमध्ये आज शिंदे गटाचा महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम, तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या सध्या विविध कार्यक्रमांचा धडाका। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका। याचिकेत मतदानातील फरकाबाबत मोठा दावा। उद्या महायुतीची मुंबईत बैठक, तर युतीचं 225 जागांवर एकमत, तसंच 5 तारखेच्या आत जागा वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। मी अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर चक्रव्यूहात योद्धे अडकतात, बेईमान नाही, राऊतांचं प्रत्युत्तर। पुणे मेट्रोबाबत महाविकास आघाडी इलेक्शन स्टंट करताय, मंत्री उदय सामंतांची टीका, तर यांचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, सामंतांचा विरोधकांना टोला। जागा वाटपाआधीच महायुतीमध्ये पहिलं बंड, प्रशांत बंब यांच्या विरोधात सतीश चव्हाण मैदानात। संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातनं लढणार निवडणूक। माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचं बंड, धनराज शिंदेंकडून आता शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी। मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची राज्य सरकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी, तर उमेश पाटलांची तीव्र नाराजी। सोलापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षात आता दुफळी। निलेश राणेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार। राणेंना मालवणमधून उमेदवारी मिळाल्यास राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगणार। विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन, तर सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेट। अर्थमंत्री अजित पवारही सही न केल्यानं अनुदानाचा निर्णय प्रलंबित असल्याचा आरोप। तर विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाची एकजूट दिसणार, ओबीसी नेते हेमंत पाटील यांचं मोठं वक्तव्य। पोलिसांचं मनोबल कसं खच्चीकरण होईल याचा विरोधकांकडून प्रयत्न, तर अक्षय शिंदे प्रकरणाच्या वरून आता विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया।